नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इकडे राजश्री ही राणीला दोष देत असते। का केलंस तू राणी असं? माझ्या सिंधूने तुझं काय बिघडवलं होतं? मामी, प्रत्येक वेळेला तुम्ही मलाच का दोष देताय? मी काय केले सिंधूच्या बाबतीत? मी काही चुकीचं वागलेलं नाही। जर मी तिच्या मित्राला खोलीमध्ये यायला सांगितलं, त्याच्यामध्ये मला नाही काय वाटत की माझी चूक होती। आणि हो, जे सांगितलं होतं ते अगदी निर्मळ मनाने सांगितलं होतं। त्यावर रुक्मिणी लगेच राणीची बाजू घेते आणि म्हणते, तू अशी का बोलतेस? मला नाही वाटत की राणी ही चुकीची आहे आणि सिंधूची ही काही चूक आहे असं मला वाटत नाही। खरं तर ती चूक त्या मुलाचीच आहे, कारण तो मुलगा तिच्या रूममध्ये गेला। त्याचे सर्व इंटेन्शन असे माहीत असते तर त्याला कोणीच रूममध्ये जाऊन दिलं नसतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती सिंधू, तिला समजत नाही का तो मुलगा त्या चालीचा आहे तो? मग तिने असं त्याच्याबरोबर रूममध्ये का बोलत बसायचं? त्याला घेऊन सरळ बाहेर निघून यायचं ना। सिंधूवरच रुक्मिणी खापर फोडायला तयार असते। त्यावेळेस राजश्री खूप रडत असते आणि राजश्री बोलते, तुम्हाला सगळ्यांना सिंधूचीच चुकी दिसते, पण ती चुकीची नाहीये। यावेळेला मी तिला पाठीशीच घालणार आहे, कारण ती यावेळेला खूप दुखावली गेलेली आहे। तिला यामध्ये खूप त्रास झालेला आहे, कारण ती प्रत्येक वेळेला सगळ्यांचा विचार करते आणि तिला प्रत्येक जण त्रास देत असतो। त्यावर रुक्मिणी लगेच बोलते, राजश्री, माझ्याबरोबर ह्या सुरामध्ये बोलायचं नाही। माझ्याबरोबर तू असं बोलू शकत नाही। त्यावर राजश्री म्हणते की मी तुम्हाला काहीच बोलत नाही। चूक ज्या व्यक्तीची आहे तिला समजलं असेल, आणि हो, माझ्या तर सिंधूला काय झालं तर मी कोणालाच माफ करणार नाही। मी शांतच बसणार नाही असं राजश्री म्हणत असते। त्यावर राघवलाही आईची अवस्था बघवत नसते आणि त्यावर राजश्री म्हणते, बाप्पा, माझ्या सिंधूला लवकरात लवकर बरी कर। तिनं प्रत्येक वेळेला सगळ्यांचं चांगलं चिंतलेलं आहे, ती व्यवस्थित बरी होते असं ती देवाला बोलत असते। त्यावर राघव बोलतो, आई, यावेळेला तर कोणाची चूक आहे तर ती माझी आहे। त्यावेळेला राजश्री ही राजेशच्या कानाखाली मारते, कारण तिला मोठा धक्का बसलेला असतो आणि रत्नाकरलाही मोठा धक्का बसतो। राघव, तुला माहितीये ना हे सगळं तुझ्यामुळे झालं, पण तू का वागला असं तिच्याबरोबर? काय बिघडवलं होतं तिनं तुझं? ती किती चांगला विचार करते तुझ्याबद्दल आणि तुझ्या फॅमिलीबद्दल, पण तू असा आहेस ना, प्रत्येक वेळेला तिला त्रासच द्यायला आला आहेस। तिचं इथं कोणी नाही ना, त्यामुळेच तुम्ही सगळेजण तिला त्रास देता। त्यावर मधू लगेच मध्येच बोलते, मामी, तुम्ही हे काय बोलताय आणि तुम्ही राघवला काय या सगळ्यांमध्ये घेताय? राघवची यामध्ये काय चूक होती? कुठल्याही नवऱ्याला बायकोबद्दल दुसऱ्या मुलाला बघताना असंच वाटणार। राजश्री बोलते, राणी, तू जरा शांत बस, मी माझ्या मुलाबरोबर बोलते। दुसरी दोघं बोलताना तू मध्ये मध्ये लुडबुड करण्याची काहीच गरज नाहीये। राजश्री राघवला समजवत असते, जर आता सिंधूला काय झालं तर आता आपण काय करणार आहोत? अरे, ती बिचारी पोरगी प्रत्येक वेळेला सगळ्यांचा विचार करत असते। त्यावेळेला तू तिला चुकीचं ठरवून मोकळा झालास, तिच्या चारित्र्यावरच संशय घेतलास। यापेक्षा जास्त त्रास तिला कधीच झाला नसेल, आणि तू जो तिला त्रास दिलायस ना, तिचं जाब विचारणार तुला कोणीच नाही, म्हणून तू केलंस ना असं। पण तिचे आई वडील या जगामध्ये असते ना, तर त्यांनी तुला नक्कीच जाब विचारला असता। त्यावेळेला राघव बोलतो, आई, तू विचार ना मला जाब, तू आहेस ना तिच्यासाठी, मुलगी म्हणतेस ना तिला? त्यावेळेला राजश्री म्हणते, हो, मी मानते तिला मुलगी, पण माझ्या मुलीची जी अवस्था झालेली आहे ना, ती फक्त तुझ्यामुळे झालेली आहे। माझ्या सिंधूला जर काही झालं ना, काय करू? त्यावर राघव म्हणतो, आई, सिंधूला काहीच होणार नाही, बाप्पाची कृपा आहे तिच्यावर, सिंधूला काहीच होणार नाही। हो ना आई, सिंधूला काहीच होणार नाही ना ग। पुन्हा पुन्हा तो राघव राजश्रीला विचारत असतो आणि नंतर तो खाली बसतो। तो अगदी हतबल झालेला असतो आणि राजश्री आता पुन्हा राघवला समजवायला लागते, राघव, विचार करू नकोस, होईल सिंधू आपली बरी, तू असा हतबल होऊन जाऊ नकोस। त्यावर मधू लगेच राघवला म्हणते, राघव, तुला ऍक्सिडेंटमध्ये कुठे लागलं तर नाही ना? मला बघू देत। म्हणून ती पटकन त्याच्या जवळ जाते आणि राघव पटकन तिचा हात झिडकारून लावतो, कारण त्याला तिचा खूप राग आलेला असतो। तेवढ्यात डॉक्टर येतात आणि डॉक्टरांना राघव विचारतो, काय झालं? सिंधू कशी आहे डॉक्टर? त्यावेळेला डॉक्टर सांगतात, ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे, पण
त्या शुद्धीवर येणं गरजेचं आहे, कारण त्या शुद्धीवर आल्या नाहीत तर त्या कोमामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे, असं डॉक्टर सगळ्यांना सांगत असतात आणि सर्वजण खूप घाबरलेले असतात. डॉक्टर त्यावर बोलतात, हो, आता एक न्यूरोलॉजिस्ट येणार आहे, ती पुढची ट्रीटमेंट बघतील. असं म्हणल्यावर सगळेजण हतबल होऊन जातात. आता इथे सिस्टर असतात, त्या म्हणतात कोणीतरी एकानेच इथे थांबा, बाकीच्यांनी सगळे घरी जावा. राघव म्हणतो, मी इथे थांबतोय, तुम्ही सगळे घरी जा. त्यावर राणी बोलते, तू घरी जा, तू तर इथे राहिलास तर विनाकारण डिस्टर्ब होशील. त्यावर राघव बोलतो, मी इथे थांबायला तयार आहे, तुम्ही सर्वजण घरी जा. तेव्हा रत्नाकर पुन्हा पाठी फिरतो आणि बोलतो, राघव, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तुला माहितीये, हे सगळं मी सकाळीही वाचवू शकलो असतो, पण मला सुद्धा या सर्व गोष्टीचा गिल्ट वाटतोय. त्यावर राघव म्हणतो, काय झालं? काय झालं बाबा, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? त्यावर रत्नाकर म्हणतो की जेव्हा सकाळी अंकुर नोट्स घेऊन घरी आला होता ना, तेव्हा तो बाहेरच्या बाहेर नोट्स देऊन जाणार होता, पण राणीने त्याला आग्रह धरला, तू आतमध्ये रूममध्ये जा, आणि नंतर तो सिंधूच्या रूममध्ये गेला. मग तू जे वागलास ते पुढचं मी तुला सांगितलं, मी फक्त तुझ्या कानावर घातलं. मधूचा या सर्वांमध्ये वाईट हेतू असेल असं नाही, आणि रत्नाकर तिथून निघून जातो. आता इकडे राघवच्या लक्षात आलेलं असतं नेमकं पाणी कुठे मुरतंय. राघव तिथेच बसलेला असतो, तेवढ्यात तिकडून रुक्मिणी आणि मधू येतात. मधू बोलते, राघव, मी तुझ्यासाठी डबा आणलेला आहे, चल तुला कॅन्टीनमध्ये जेवायला वाढते. त्यावर राघव म्हणतो, मला जेवायला नको आहे काकू. त्यावर राणी बोलते, तू माझ्याशी का बोलत नाही, तू मला का उत्तर देत नाहीस, मी काही चुकीचं केलं आहे? त्यावर रुक्मिणी त्याला आणि तिला शांत करते. राघव, तू जेवणार आहेस ना? नाही, मी सिंधू बरी झाल्याशिवाय काहीही खाणार नाही, माझ्या तोंडातून अन्नाचा एक कणही जाणार नाही. त्यावेळेला सिंदूरचा स्पेशल डॉक्टर न्यूरोलॉजिस्ट येतो. त्यावर रुक्मिणी बोलते, एक मिनिट, तुझं इथे काय काम आहे? त्यावर राघवला तो म्हणतो, मी तुमचा जावई म्हणून आलेला नाही, सिंधूचा डॉक्टर म्हणून आलेलो आहे. त्यानंतर योगेश बोलतो, आय एम शुअर घरातलं कोणीतरीच केलेलं आहे, त्यामुळे सिंधूला त्रास झालेला आहे, पण तुम्ही सिंधूला किती त्रास देता, काहीतरी लिमिट असते ना, त्यावर तुम्ही सिंधूला किती त्रास देता राघव. त्यावर राघव म्हणतो, हे सर्व माझ्यामुळेच झालेलं आहे, मी सिंधूवरती संशय घेतला आणि ती चिडून बाहेर गेली होती, त्यामुळेच हे सर्व घडलं. मग आता योगेश राघवला बोलतो, प्रत्येक वेळेला तू कसं चुकू शकतोयस राघव? अरे, सिंधू तर तुझी बायको आहे ना, तू तिचं कर्तव्य आणि जबाबदारी समजत होता ना, मग तू असं वागू कसं शकतोस? तू असं प्रत्येक वेळेला चुकीचं तिला ठरवू कसं शकतोस? अरे, किती त्रास देतोस तिला, ती तुला प्रत्येक वेळेला किती सपोर्टिव्ह असते, प्रत्येक वेळेला तुझ्या फॅमिलीच्या बाबतीत किती विचार करून असते, कोणाच्याच बाबतीत तिनं कधीही वाईट केलेलं नाही, आणि हे सर्व मी समोरून पाहिलेलं आहे. तुम्ही सर्वजण तिला खूप त्रास देतात. त्यावर राघव म्हणतो, योगेश, तिला काहीच होणार नाही, ती बाप्पाला खूप मानते आणि मला माहित आहे बाप्पा तिला लवकरच बरं करेल. आणि हो, प्रार्थनाच कर तिला काही व्हायला नको, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल, मी तुझ्यावरती केस करेल. त्यावर रुक्मिणी लगेच योगेशवरती चिडते, तुझी हिंमत कशी झाली आम्हाला धमकी देण्याची? त्यावर योगेश बोलतो, मी तुम्हाला धमकी देत नाही, मी तुम्हाला वॉर्निंग देतो. आणि घरी इकडे राजश्री माई देवासमोर हात जोडून बसलेले असतात, आणि इकडे राजश्री देवासमोर हात जोडून उभी असते. देवा, काय करतोयस तू? सिंधूच्या बाबतीत असं का करतोय? अरे, ती कुठे चुकले असं मला वाटत नाही, मग तिच्याच बाबतीत असं का? तिच्या वाटेला तू असले भोग का दिले आहेस? प्लीज तू तिला लवकरात लवकर बरं कर. आणि जोपर्यंत तू तिला बरं करत नाहीस तोपर्यंत मी काहीच खाणार नाही, पाणी सुद्धा पिणार नाही. त्यावर रजनी बोलते, वहिनी, असं का करतेस तू? हे सर्व करून तुलाच त्रास होणार आहे. माई देखील राजश्रीला समजवत असतात, ए राजश्री, असा विचार नको करूस, कारण सिंधू जर घरी आली तर तिला बघणारं कोणीतरी चांगलं हवंय. त्यावरती ते लगेच रेश्मा येते आणि बोलते, सिंधू खरंच बरी तर होईल ना? जर कसं आहे, समजा ती तर घरी आली नाही ना, तर घरातल्यांच्या सगळ्यांवरती केस होईल. ऍक्च्युली सगळ्यांवरती नाही होणार, राघव भाऊजींवरती होणार, कारण राघव भाऊजींनीच हे सर्व केलेलं आहे ना. त्यावर माई तिला बोलतात, रेश्मा, हे सगळं आत्ताच बोलणं गरजेचं होतं का? हे असे विचार तुझ्या मनात आलेच कसे? हे सर्व ऐकून राजश्रीला खूप वाईट वाटतं. आणि इकडे राघव हा, योगेश, काळजी करू नकोस, आपली सिंधू लवकरात लवकर बरी होणार आहे.
त्यावेळेला योगेश म्हणतो, चालेल, फक्त तुम्ही आता प्रार्थनाच करा, बाकी तुमच्या हातामध्ये काहीच नाही, असं बोलून तो आतमध्ये निघून जातो. मग यावर रुक्मिणी लगेच बोलते, हा तर नोकराचा मुलगा, ह्याच्यामध्ये एवढा माज आहे की हा आता मला धमकी देऊन जातोय. त्यावर लगेच राघव म्हणतो, फक्त तुझा जावईच राहिलेला नाही, तो सिंधूचा आता डॉक्टरही आहे. तो सिंधूचे प्राण वाचवणार आहे. आणि आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, राघव हा मधूला सांगत असतो, ए मधू, तू एवढी जलस आणि सर्वांसाठी हार्मफुल आहेस असं माहीत असतं तर मी तुझ्या प्रेमातच पडलो नसतो. आता ही गोष्ट ऐकल्यावर मधूला सुद्धा धक्का बसतो. आता सिंधू इकडे शुद्धीवर आलेली असते आणि राघव हा सिंधूला भेटायला जातो. राघव सर, प्लीज तुम्ही माझ्या इथे समोर थांबू नका. प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या मनासारखं नाही होणार. प्रत्येक वेळेला तुम्ही डील करता, आपलं करायचं आणि नंतर सोडून द्यायचं, हे प्रत्येक वेळेला चालणार नाही. आता मला तुमच्याशी काही संबंध ठेवायचा नाही आणि आता मला तुमच्या घरी सुद्धा यायचं नाही, असं सिंधू राघवला म्हणत असते. पुढे राघव हा सिंधूला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण सिंधू मात्र काहीच ऐकून घेत नसते. सिंधू त्यावर बोलते, राघव सर, तुम्ही इथून निघून गेला तरी चालेल, असं बोलून राघव आता बाहेर निघून येतो. आणि आता सिंधू आणि राघव मधला अबोला कसा काय मिटेल हे पाहणे खूप रंजनकारक ठरणार आहे. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.